नमस्कार. महाराष्ट्र शासनानं जमीन महसुली रेकॉर्ड संदर्भात एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलाय. हा निर्णय शेतकरी आणि महसूल प्रशासन या दोघांसाठी खूप दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. आज आपण याच नवीन शासन परिपत्रकाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. तलाठी मित्र या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळेल. सोबतच महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागातले ताजे अपडेट्स, शासन निर्णय आणि महसुली बाबींची माहितीही मिळेल. आणि हो, शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, PM किसान योजना आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजनांचे अपडेट सुद्धा इथे दिले जातात. आमचा उद्देश अगदी स्पष्ट आहे: तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी हे शासन परिपत्रक नेमकं आहे तरी काय ते समजून घेऊ. मग जमिनीवर संयुक्त नावं असण्याची अडचण काय आहे ते पाहू. त्यानंतर कलम 85 अंतर्गत होणारी ही खातेवाटप मोहीम ती कशी राबवली जाईल आणि सरतेशेवटी याचा शेतकरी आणि प्रशासनाला काय फायदा होणार आहे यावर आपण सविस्तर बोलू. चला तर मग सुरुवात करूया. पाहूया हे परिपत्रक नेमकं काय आहे आणि ते कोणी जारी केले. तर हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाचं, जे 18 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलं आहे. याचा अधिकृत क्रमांक तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. म्हणजे ही माहिती 100% खरी आणि अधिकृत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या परिपत्रकाचा मुख्य हेतू काय आहे? तर तो अगदी सरळ आहे. ज्या जमिनी अनेक जणांच्या नावावर संयुक्तपणे आहेत त्या जमिनींचं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 नुसार कायदेशीर हिस्से वाटप करणं. आणि यासाठीच राज्यभरात एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे. पण थांबा, ही मोहीम राबवायची गरजच का पडली? म्हणजे संयुक्त नावांमुळे नेमकी अडचण तरी काय होतीये हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, हाच तो प्रश्न आहे की एकाच जमिनीवर अनेक जणांची नावं असण्याने, म्हणजे ह्या सामायिक खात्यामुळे प्रशासकीय आणि व्यावहारिक पातळीवर नक्की काय अडचणी निर्माण होत आहेत? आता नीट लक्ष द्या. समस्येचं मूळ इथे आहे. आपल्या पारंपरिक 7/12 उताळ्यावर काय होतं? संयुक्त खात्यातलं एकूण क्षेत्र फक्त पहिल्या खातेदाराच्या नावापुढे दिसतं. पण जी नवीन फार्मर ID प्रणाली आली आहे तिथे एक मोठा घोळ होतोय. तिथे तेच एकूण क्षेत्र प्रत्येक सहधारकाच्या, म्हणजे प्रत्येकाच्या नावावर नोंदवलं जातंय. उदाहरणार्थ, समजा 4 एकर जमीन 4 भावांच्या नावावर आहे, तर फार्मर ID नुसार काय दिसेल? प्रत्येक भावाच्या नावावर 4-4 एकर जमीन, जी की एक मोठी तांत्रिक चूक आहे आणि यामुळेच गोंधळ उडतोय. आणि ह्या एका चुकीमुळे अनेक समस्यांची एक साखळीच तयार होते. ॲग्रेस टॅक्ससारख्या महत्त्वाच्या डिजिटल योजना राबवायला अडथळा येतो. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात गोंधळ होतो. फेरफार नोंदी करणं आणि पीक पाहणी अचूकपणे नोंदवणं हे सुद्धा खूप अवघड होऊन बसतं. तर या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी शासनानं एक ठोस उपाय शोधून काढला आहे. आणि तो उपाय म्हणजे कलम 85 अंतर्गत एक विशेष खातेवाटप मोहीम. शासन परिपत्रकातलं हे एक वाक्य या संपूर्ण मोहिमेचं सार सांगतं. ते स्पष्टपणे म्हणतं की सामायिक खात्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावापुढे त्याच्या हक्काची, त्याच्या वाटणीची जमीन अगदी अचूकपणे नोंदवली गेलीच पाहिजे. आणि हाच या मोहिमेचा अंतिम उद्देश आहे. बरं, आता हे पाहूया की ही मोहीम प्रत्यक्षात जमिनीवर, म्हणजे गाव पातळीवर कशी राबवली जाणार आहे. यासाठी शासनाने एक स्पष्ट कार्यपद्धती ठरवून दिली आहे. ही मोहीम 5 सोप्या टप्प्यांमध्ये राबवली जाईल. पहिला टप्पा अर्ज करणे. यासाठी नागरिकांना आवाहन केलं जाईल. दुसरा टप्पा कॅम्पचं आयोजन. लोकांच्या सोयीसाठी तालुका आणि मंडळ स्तरावर खास कॅम्प घेतले जातील. तिसरा टप्पा सुलभ प्रक्रिया. ही संपूर्ण प्रक्रिया सोपी, वेळेत पूर्ण होणारी आणि पारदर्शक असेल. चौथा टप्पा प्रचार आणि प्रसिद्धी, जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि पाचवा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कायद्याचं पालन, जे काटेकोरपणे केलं जाईल. ही माहिती नक्कीच खूप महत्त्वाची आहे, नाही का? अशाच महत्त्वपूर्ण शासकीय निर्णयांच्या आणि योजनांच्या सोप्या विश्लेषणासाठी तलाठी मित्र चॅनलला आताच सबस्क्राईब करा. चला, आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या मोहिमेमुळे शेतकरी आणि महसूल प्रशासन या दोघांनाही नेमका काय आणि कसा फायदा होणार आहे? शेतकऱ्यांसाठी तर याचे फायदेच फायदे आहेत. सर्वात मोठं म्हणजे प्रत्येकाच्या नावावर त्याच्या वाट्याची जमीन अचूकपणे नोंदवली जाईल. यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेणं सोपं होईल.
जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सोपे आणि पारदर्शक होतील, मालकी हक्कावरून होणारे भविष्यातले वाद टाळता येतील आणि अचूक फार्मर आयडी तयार झाल्यामुळे डिजिटल सेवांचा फायदा घेता येईल. त्याचबरोबर महसूल प्रशासनासाठी सुद्धा हे खूप फायद्याचं ठरणार आहे. जमिनीचे रेकॉर्ड्स अचूक आणि अपडेटेड होतील. ॲग्रीस्टॅक आणि फार्मर आयडी सारख्या मोठ्या योजना प्रभावीपणे राबवता येतील. फेरफार नोंदी आणि पीक पाहणीचं काम सोपं होईल आणि यामुळे संपूर्ण प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग येईल. थोडक्यात काय तर हा निर्णय सगळ्यांच्याच हिताचा आहे. म्हणूनच शासनाच्या या मोहिमेत सगळ्यांनी सक्रियपणे सहभागी व्हायला हवं आणि आपलं महसुली रेकॉर्ड अचूक आणि अद्ययावत करून घ्यायला हवं. आम्हाला आशा आहे की हे सविस्तर विश्लेषण आपल्या सर्वांना नक्कीच आवडलं असेल. जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.